शिवभक्त ज्या दिवसाची आतुरतेने वाट पाहताय तो महिना लवकरच सुरू होतोय। धार्मिक मान्यतेनुसार हा महिना भगवान शिवाची उपासना करण्यासाठी एक विशेष काळ समजला जातो आणि बेलपत्र शिवाला अत्यंत प्रिय आहेत। बेलपत्र भगवान शिवाला अर्पण केल्याने महादेव प्रसन्न होतात आणि भक्तांच्या इच्छा पूर्ण होतात। यामुळे शिवपूजा पूर्ण होते। भगवान शंकराच्या पूजेत 3 पानाच्या बेलपत्रालाच का महत्त्व आहे? शिवलिंगाला बेलपत्र अर्पण करण्यामागील श्रद्धा काय आहे तेच आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। महादेवांच्या पूजेत 3 पानाच्या बेलपत्राचं काय महत्त्व आहे? वैदिक पंचांगानुसार यावर्षी श्रावण महिना 13 ऑगस्ट रोजी सुरू होईल आणि 11 सप्टेंबर रोजी श्रावण अमावस्येला समाप्त होईल। या संपूर्ण महिन्यात देशभरातील शिव मंदिरामध्ये भक्तांची गर्दी असते। श्रावण महिना हा देवांचा देव असलेल्या भगवान शिवाच्या उपासनेसाठी समर्पित आहे। काही जण महादेवाचा अभिषेक करतात तर काही जण त्यांना त्यांच्या आवडत्या वस्तू अर्पण करतात आणि सुख समृद्धीसाठी प्रार्थना करतात। महादेवाच्या सर्व पूजा साहित्यापैकी बेलपत्र हे त्यांचे सर्वात प्रिय आहे। शिवपूजेमध्ये याला विशेष महत्त्व आहे। धार्मिक मान्यतेनुसार बेलपत्राचा उगम देवी लक्ष्मीच्या तपश्चर्येतून झाला आहे, म्हणूनच ते अत्यंत पवित्र मानले जाते। शिवपुराणासह अनेक ग्रंथांमध्ये भगवान शिवाला बेलपत्र अर्पण करण्याच्या महत्त्वावर सविस्तर माहिती दिली आहे। बेलपत्र अर्पण केल्याने भगवान शिव लवकर प्रसन्न होतात आणि इच्छा पूर्ण होतात। 3 पानाचे बेलपत्र अनेकदा शिवलिंगाला अर्पण केले जाते। या अर्पणामागील श्रद्धा जाणून घेऊया। 3 पानांच्या बेलपत्राचे महत्त्व। धार्मिक मान्यतेनुसार 3 पानांच्या बेलपत्राला एक विशेष आध्यात्मिक महत्त्व असल्याचे म्हटले जाते। प्रत्येक पान भगवान शिवाच्या 3 डोळ्यांचे प्रतीक आहे। भगवान शिवाचे 3 डोळे ज्ञान, शक्ती आणि बुद्धीचे प्रतिनिधित्व करतात। असेही म्हटले जाते की ते शिवाच्या त्रिशूळाच्या 3 घावाशी संबंधित आहे, जे विश्वाचे संतुलन आणि संरक्षणाचे प्रतीक आहे। भगवान शिवाला 3 पानाचे बेलपत्र अर्पण केल्याने त्यांची उपासना पूर्ण होते। 3 पानांच्या बेलपत्राविषयीच्या श्रद्धा। धार्मिक मान्यतेनुसार बेलपत्राची 3 पाने जगाच्या 3 गुणाचे प्रतिनिधित्व करतात: सत्व, रज आणि तम। सत्वगुण शुद्धता आणि ज्ञानाचे प्रतीक मानला जातो, रजगुण क्रियाशीलता आणि ऊर्जेचे, तर तमगुण स्थिरता आणि विश्रांतीचे प्रतीक आहे। काही श्रद्धानुसार बेलपत्राची 3 पाने ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचे प्रतिनिधित्व करतात। बेलपत्र निर्मिती, पालन आणि संहार या शक्तीचा सन्मान करते, ज्यामुळे ते शिवपूजेमध्ये आवश्यक ठरते। मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपण जर माझ्या चॅनलवर प्रथमच भेट देत असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुन्हा अशाच महत्त्वपूर्ण माहितीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।